आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मंद्रुप परिसरातील कथित बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकी विरोधातील बेमुदत धरणे आंदोलनाचा 9वा दिवस मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर परिसरात कथितरित्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकी विरोधात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन आज 9व्या दिवशीही सुरू आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने, तक्रारी व पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे कथित बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीवर कोणताही प्रभावी प्रतिबंध दिसून येत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला आहे की गाव कामगार, तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा कथित संरक्षणामुळे काही वाळू माफिया मंद्रुप परिसरात दिवसरात्र यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत। या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्यता पडताळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी अण्णा शिवचरण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी कथित बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। प्रेस मीडिया न्यूज प्रतिनिधी कांबळे, सत्याच्या बाजूने, जनतेच्या आवाजासाठी।